कर्जमाफीच्या याद्या या लवकरच येतील असं दत्ता भरणे यांनी म्हटलंय। पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तर काळजी करू नका असंही त्यांनी आश्वासित केलंय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय। पात्र शेतकऱ्यांचं निश्चित यादीमध्ये नाव येईल असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। पूर्ण यादी तयार व्हायला वेळ आहे असंही त्यांनी पुढे म्हटलंय। शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे, आपलं कुठल्या यादीमध्ये नाव येतंय की नाही आणि कर्जमाफीच्या या याद्या आहेत, लवकरच या याद्या येतील। पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तरी काळजी करू नका असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले, त्यांना आश्वासित केले। याद्या लवकरच येतील, 3-4 याद्या येतील। पहिल्यांदा यादीमध्ये जरी नाव नसलं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की त्यामध्ये जे पात्र शेतकरी त्या पात्र शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्याला माहिती आहे की 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त संख्या ही या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे म्हणजे पात्र शेतकरी त्यांनी अजिबात काळजी करू नका। यादीला जरी कमी जास्त आपलं नाव जरी मागे पुढे आलं तरी आपलं नाव निश्चित प्रकारे जर आपण पात्र असाल तर नक्की आपलं नाव लागेल। फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी त्यांना मात्र या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे आणि जे नोकरदार आहेत तुम्हाला ते जे अटी तुम्हाला सर्वांना माहिती आहेत त्यांनाही या यादीतनं वगळलेलं आहे। कारण का या कर्जमाफीचा लाभ आपल्याला फक्त गरीब शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे यादीला जरी थोडा उशीर होत असला तर जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या माझ्या भल्यासाठी होतोय। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। सीजीपीच्या धर्तीवर सोशल मीडियावर E20 जनता पार्टीचा उदय, E20 मुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी, ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य देण्याची तीव्र मागणी, इंधनात भेसळीमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत वाहनधारकांनी डिजिटल मंचावर संघटित होण्यास सुरुवात केली। ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार वाहन चालनासाठी पारंपरिक पर्याय उपलब्ध करून देण्याची आग्रही भूमिका या मोहिमेद्वारे मांडली जात आहे। शर्यतीच्या बैलांची किंमत 25 ते 30 लाख रुपयांच्या घरात, पळाऊ बैलजोडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ, रोजचाच खोराक आजाराचा बाजार तेजीत। न्यायालयाकडून कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना पुनर्जीवन मिळालं असून शर्यतीमधील प्राण्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय कमालीचा बहरलाय। या विशेष प्रकारच्या प्राण्यांचे पालन पोषण अत्यंत खर्चिक असून त्यांच्या देखभालीसाठी मोठा आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे। अनुदानावर गाई म्हशी आपल्या दारीत, शुद्ध दुधाला चांगला भाव मिळणार, ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, दूध व्यवसायासाठी अनुदान मिळणार। दुग्ध व्यवसायातील अनधिकृत भेसळीला आळा घालण्यासाठी आणि दुधाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय स्तरावरून कठोर पावले उचलली जात आहेत आणि याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांना आर्थिक पाठबळ देऊन दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। साखरेचा गोडवा महागला, दर 8 रुपयांनी वाढले, घरखर्चाचा ताळमेळ बिघडलाय। ऊसाचं उत्पादन घटल्यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने विक्रीचा साठा मर्यादित केलाय। आगामी सण उत्सवांच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे किरकोळ बाजारातील भाव आणखी वाढून सामान्यांच्या बजेटवर ताण येण्याची शक्यता आहे। पैशांअभावी रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी विविध शासकीय योजनांचा विस्तार केला जातोय। तसंच गरजूंपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यासाठी फिरते दवाखाने आणि अद्ययावत रुग्णवाहिकांची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यातील 54,426 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, ॲग्रिस्टॅग नोंदणी, आधार प्रमाणीकरणाचे सहकार मंत्री पाटील यांचं आवाहन। शासकीय कर्जमाफी योजनेचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी डिजिटलायझेशन आणि पडताळणीची प्रक्रिया वेगाने राबवली जाते। नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने या योजनेचा आर्थिक फायदा मिळणार आहे। गडचिरोलीत 73% शेतकरी अल्पभूधारक आधुनिक शेती पद्धती राबवल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत। जिल्ह्यात लहान आकाराच्या जमिनीचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे पारंपरिक शेती करणं दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरतंय आणि यावर उपाय म्हणून सामूहिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे गरजेचं बनलंय। राज्यात आता शिक्षकांना AI चे धडे सक्तीचे 30 सप्टेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार। शालेय शिक्षण पद्धती अधिक डिजिटल आणि परिणात्मक करण्यासाठी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचं ऑनलाईन प्रशिक्षण देणं बंधनकारक करण्यात आलंय आणि या उपक्रमामुळे प्रशासकीय कामे आणि दैनंदिन अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि दिंडोरीला पुन्हा भूकंपाचे धक्के, 20 ते 30 सेकंद जमिनीला हादरे, सरळ आश्रम शाळेला तडे, मध्यरात्री घबराट पसरली। सततच्या पावसाने आणि भूगर्भातील हालचालींमुळे काही तालुक्यांमध्ये एकामागून एक भूकंपाचे सौम्य दादरे बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय।
पुणे जिल्ह्यातील आंबेगावात पावसाने भातखाचरे उद्ध्वस्त, पश्चिम भागात शेतबांध फुटल्यामुळे शेतकरी संकटात. पडकई योजना सुरू करण्याची मागणी. आदिवासी पट्ट्यात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराळ भागातील जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली. बाधित भागांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावरून विशेष निधी आणि यंत्रसामुग्रीची मदत पुरवण्याची गरज व्यक्त केली जाते. अखेर उजनी धरणाची चिंता मिटली. 55,000 क्युसेक आवक. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग. भीमा खोऱ्यातील पर्जन्यवृष्टीमुळे विविध जलप्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे मुख्य जलाशयातील साठ्यात वेगाने वाढ होत असून सुरक्षेचा उपाय म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर. नाशिकमधील 68,000हून अधिक शेतकरी पात्र. आधार ॲग्रिस्टॅगची प्रक्रिया सुरू. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्यातील 68,859 शेतकरी पात्र ठरले. आधार प्रमाणीकरण, ॲग्रिस्टॅग पडताळणी आणि उर्वरित कर्ज भरल्यानंतर 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील डिंबे धरण 90% भरले. घोड नदी पात्रामध्ये 2,500 क्युसेक विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. पाणलोट क्षेत्रामध्ये सततधार सुरू असल्यामुळे जलप्रकल्पांमधील साठा लक्षणीय प्रमाणात वाढलाय. खबरदारीचा उपाय म्हणून सांडव्याद्वारे अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्यामुळे प्रवाहात न उतरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा. पुणे सातारा घाटमाथ्यासह 7 जिल्ह्यांना ऑरेंज तर 17 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाट, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर जळगाव, पुणे घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. स्मार्ट मीटरच्या अचूकतेसाठी 5% चेक मीटर बसवणार. बिलात तफावत आढळल्यास एजन्सींवर कडक कारवाईचा बडगा. नवीन उपकरणांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणतर्फे समांतर यंत्रणा उभारली जाणार आहे. ग्राहकांच्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी आणि वीज वापराची योग्य नोंद तपासण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. लातूर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस नाही. खरीप हंगामात 2 लाख हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याचं संकट. पंचांगांची भाकीत फोड ठरली. 6 ते 7 इंचावर ओलावा नाही. कुठे पाऊस तर कुठे ऊन. शेतकऱ्यांचं लक्ष मात्र आभाळाकडे. मान्सून लांबल्यामुळे ऐन हंगामामध्ये उघडीप दिल्याने पिके करपून जाण्याची भीती निर्माण झाली. भूगर्भातील पाणी पातळी घटल्यामुळे तसंच दुबार पेरणीचं संकट असल्यामुळे ग्रामीण भाग चिंताग्रस्तमध्ये आहे. दूध डेअरींना मोठा दिलासा. तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई. परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती. अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केलेल्या दूध डेअरींच्या परवान्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आणि या निर्णयामुळे डेअरी चालक आणि हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या पोर्टलवर 2 लाखांवर डेटा. यादीत मात्र 96,000 शेतकरी. दुसरी यादी कधी जाहीर होणार? पहिल्या यादीत नावे नसल्यामुळे शेतकरी गोंधळात पडलेत. योजनेच्या संकेतस्थळावर मोठ्या संख्येने अर्ज प्रविष्ट झालेले असताना प्रत्यक्ष पहिल्या या टप्प्यामध्ये मात्र कमी घटकांचा समावेश झालाय आणि यामुळे उर्वरित अर्जदारांमध्ये अस्वस्थता असून शेतकरी पुढच्या टप्प्याची वाट पाहत आहेत. हवामानाचा वेध कसा घेणार? केंद्राला गावात जागाच मिळेना. हवामान केंद्र उभारण्यासाठी जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा अधिकृत परवानगीची असावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची योजना आखण्यात आली. परंतु योग्य जागेची उपलब्धता आणि अधिकृत परवानगी न मिळाल्यामुळे या उपयुक्त प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये मोठी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील 1,453 गावांमध्ये लागल्या कर्जमाफीच्या याद्या. राष्ट्रीयकृत बँकांकडे आज प्रक्रिया. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक आणि ॲग्रिस्टॅग नोंदीद्वारे हे प्रमाणीकरण पूर्ण करावं लागणार आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढणार. हवामान विभागाचा अंदाज जाहीर. जुलै अखेरीस सरासरीहून कमी पाऊस. राज्यामध्ये 3,029 जणांमध्ये 53% पाणीसाठा. हवामान विभागाने जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज वर्तवलाय आणि या कमी पावसामुळे आणि धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षेपेक्षा वाढ न झाल्यामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडलाय. वीर धरण 100% भरल्यामुळे 5 दरवाजांमधून निरेमध्ये विसर्ग सुरू. पाणलोट क्षेत्रात मुसळधारचा परिणाम. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पाणलोट क्षेत्रात सलग झालेल्या जोरदार पावसामुळे वीर धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. त्यामुळे प्रशासनाने धरणाचे 5 दरवाजे उघडून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका मागे जिल्हा बँकेचे शतक पार. सिबिलच्या कचाट्यात शेतकरी 57% कर्ज वाटप. उद्दिष्टपूर्तीसाठी कडक निर्देशांची गरज. खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 100%पेक्षा जास्त कामगिरी करत बाजी मारली, तर याउलट राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल आणि इतर तांत्रिक कारणांमुळे अतिशय संथ गतीने कर्ज वाटप केल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप देखील कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक. आपले सरकार सेवा केंद्रात घेऊन आधार कार्ड दावा, ॲग्रीज टॅग क्रमांक, मगच पैसे जमा होतील. याद्यांमध्ये आडनावे आणि गावांची नावे चुकलीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यामधील 2 याद्या प्राप्त झाल्यात. पहिल्या यादीत 4 गावांमधील 21 शेतकरी होते, तर दुसऱ्या यादीत जिल्ह्यामधील 1078 गावांमधील सुमारे 26,000 शेतकरी आहेत. दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड घेऊन गावातील आपलं सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विमा संरक्षण नसल्यामुळे 46,000 पशुधन वाऱ्यावर. सोयगाव तालुक्यातील स्थिती. विमा कसा काढायचा, शेतकऱ्यांसमोर प्रश्न. शासकीय स्तरावर पशुपालनासाठी 50% अनुदानाची विमा योजना बंद झाल्यामुळे तालुक्यातील हजारो जनावरे विम्याविना राहिलीत. नैसर्गिक आपत्ती किंवा आजारपणामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक संरक्षण मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.